आज लाडूला सुट्टी होती म्हणून मला चला आज एक्स्ट्राची कामं काहीतरी उरकून घेऊ. ही बेडरूम आहे पण जास्त काय आमच्या वापरात येत नाही, पण स्वच्छता करायलाच तर लागतेच ना घरातलं जे काय आहे ते. मग त्याचं आज आवरावर केली. खूप पसारा झालेला आणि ह्याचे कपाट आहे ना ते मी आत्ता इथं आल्यावर घेतले. वर्ष झालं दिवाळीला, लग्नात तर काय भेटलं नाही, त्यामुळे मी आत्ता प्रत्येक गोष्ट एक 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 करून घेत चालली आहे. टी व्ही घेतला, कपाट घेतला, अजून काय घ्यायचं आहे खूप बाकी आहे. हळूहळू तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसलंच. इथं लाडूचं नाही हे पायाचं नोक जे आहे ते उकडले, कशामुळं काय माहिती, पण ते उकडले. ते मला दाखवत होते बघ, मला भू झालाय भू झालाय म्हणत होते. मला ते भू नाही झाला, ते खराब झाले, ते निघून जाईल. खूप दिवसांनी माझं बाळ आज घरी होतं म्हटल्यावर तिच्यासाठी पण खिमटी केली, कारण की दुपारचे जेव्हा खिमटीचं टायमिंग होतं ना तेव्हा ती शाळेतनंच जेवून आलेली असते. मग ती दुपारी काही खिमटी खात नाही, संध्याकाळी पण जेवते. सकाळचीच खिमटी खाल्ली तर खाते ती, त्यामुळं म्हणलं आज तिला चारूयाच म्हणून मग दोघींना पण खिमटी केली. तिला तर आधीच आंघोळ घातलेली होती, मग शियाला सुद्धा खिमटी चारून आंघोळ करून झोपवली. मला करायची होती आज बाथरूमची डीप क्लिनिंग. खूप जाळे वगैरे झालेत, घाण झाले, धूळ वगैरे बसून, म्हणून आधी कपडे धुवून घेतले. त्यानंतर मग सगळे जाळे वगैरे काढाय घेतल्या. हे जरी लांबणं दिसत नसलं ना, बघा इथं सगळे धूळ वगैरे कशी बसली आहे. ही वरची फळी खूप घाण झाली. आता त्यासाठी मला दुसरं काहीतरी मागवायचं आहे ठेवायला, लवकरच मागवणार आहे, पण ही खूप फळी वगैरे घाण झालेली. म्हणून मग तिथलं बाथरूममधल्याच खराट्यानं मी आधी काढाय घेतलं, पण ते निघलं नाही म्हणून मग झाडू घ्यायला गेले. झाडूनं काढतच होते तोपर्यंत मला मग पार्सलवाल्याचा फोन आलेला होता की तुमचं पार्सल आलं आहे म्हणून. मी तर म्हणलं मी तर अजून काय पार्सल मागवलेलंच नाही आहे, तर हा पार्सल कुठून आला. म्हणून म्हणलं ठीक आहे या तुम्ही, तोपर्यंत मी साफसफाई करते. म्हणून मी इथं जाळ्या वगैरे काढून घेतल्या. परत त्यांचा फोन आला की मी खाली आलो आहे, तर कुठे यायचं आहे. म्हणलं इथं या, त्यांना लोकेशन सांगितलं, मग ते आले. आणि लाडू इथं गॅलरीत थांबून मला बघत होती की काय घ्यायला चालली आहे. सिया घरात होती त्यामुळे तिला म्हणलं तिथंच थांब मी येते. मग पार्सल घेतलं ना आली माघारी, तर ती गॅलरीतनं बघत होती की काय आणलं आहे काय नाही. म्हणलं अगं मामानं ड्रेस पाठवला आहे, तोच घ्यायला आली आहे. नाही म्हणे माझ्यासाठीच पाठवला आहे. म्हणलं अगं तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी पाठवला आहे. नाही म्हणे माझ्यासाठी, म्हणून ती खोलाय बसली. तिला म्हणलं मी खोलते, थांब जरा. आणि हो ड्रेस ना मला भावानं पाठवलं आहे माझ्यासाठी. थोडासा लेट झाला खरा, पण त्यानं पाठवलं, कारण की मी आधीच त्याला सांगितलेलं होतं जत्राला आलं तेव्हा की मला हा ड्रेस खूप आवडला आहे, तर तू बड्डेला काय घेणार असला तर हेच घे मला. म्हणून तो म्हणलेला लिंक पाठव त्याची, मी तुला घेऊन देतो. आणि हा ड्रेस मी मिशोवरून मागितला आहे फक्त 750 रुपयाला. कापड वगैरे खूप छान आहे, लेंथ वगैरे. तुम्ही मेकअप वगैरे करून जर हा ड्रेस घातला ना खरंच खूप छान दिसणार आहे. आता मला घाई गडबड वगैरे होती आणि जानू पण म्हणत होती की काकी मला घालून दाखवा, ओपन करून दाखवा ड्रेस, म्हणून मी तसंच घालून दाखवलं. आणि बघा फ्लोर वगैरे खूप छान आहे, म्हणजे खूप छान वाटतं आहे. जरा मेकअप केला ना अजूनच छान दिसेल हा ड्रेस. आता तो फोटोशूट करते तोपर्यंत आला हा टपवाला. मी त्याला बोलवलं तर आमच्या आधी ही लाडूबाईच पुढं असते, तिलाच घ्यायचं जणू काय असेल तशी ती पुढं असते. असं त्यानंतर मग तो आला. मग मी हे टप वगैरे बघत होती. मला सियाला ना बसून आंघोळ घालायचे टपात. लाडू पण म्हणत असते मला टपात बसायचं वगैरे. ब्लँकेट म्हणा, वाकळा वगैरे धुवायचं म्हणलं तरी मला लागणारच होती टप. म्हणून मला एक मोठा घेते आणि एक आंघोळीसाठी यांना छोटा घेते. म्हणून इथं बघितलं थोडेसे हलके होते, पण तो खूप साड्या सांगत होता, पण नाईलाज होता, घ्यायलाच लागलं मला. मग हे दोन्ही घेतलं आणि ही बघा कशी मिठी मारते ती सुस्वागतमवाल्या बाईला. म्हणलं अगं चल तू घरी. मग ती घेऊन आली. इथं हे 2 टब घेतले मी. तर साडी काढण्याच्या नादात एवढा सगळा पसारा झालेला आणि स्वयंपाकाला ऑलरेडी खूप उशीर झालेला आणि सिया झोपेला पण आलेली आणि सियाला भूक पण लागलेली. आज काही फक्त खिचडी भात करणार होती, तर पटकन तांदूळ भिजत घातला आणि खिचडी भात करायला घेतला. इकडं खिचडी भात फोडणीला घालून कुकरला लावला आणि इकडं साफसफाई करायला घेतली. म्हणलं पटकन, मला असं पण कपाट ऑर्गनाईज करायचं होतं, त्यानिमित्तानं म्हणलं झालं तरी. आता या दांड्या आहेत ते मी लग्नाच्या आधी 2 वर्ष आधी घेतलेली, म्हणजे जवळजवळ लग्नाला 3.5 वर्ष आणि ते 2 वर्ष, म्हणजे 5.5 वर्ष झाल्या या दांड्या मी जपून ठेवल्यात. आणि ही साडी आहे ती माझ्या वहिनीनं, होणाऱ्या वहिनीनं. आता झाली काय न होणार काय, होणार तर तीच आहे, त्यामुळं वहिनीनं घेतले. छान असं कपाट ऑर्गनाईज केलं. हे मधला कप्पा जरा ऑर्गनाईज करायचा पण जेवायचं होतं म्हणून मग तो नाही केला, नंतर करीन. आणि आमची शिया बघा कॅमेरा बघून कशी नाटकं करते. त्यानंतर मग आज कांद्याच्या पातीची भाजी आणि भाकरी केलेली माझ्यासाठी. मी भाकऱ्याच खाते वेट लॉसमुळं. खिचडी पण तयार होती. मग जेवण वगैरे करून संध्याकाळी खाली गेलेलं. मग परी म्हणली मी हे लेझर आणले. म्हणलं कुठले कुठले इफेक्ट आहेत दाखव तरी, काय काय येतात. मग लाडूला मज्जा येत होती खूप छान, खूप छान, म्हणजे
खूप मज्जा येत होती तिला तर तशी. आणि हे लेझरमध्ये वेगवेगळे जे शेप आहेत ना ते पण छान होते. मग ती मला दाखवत होती, हे बघा का की हे वेगवेगळे शेप आहेत, बॉडीवाला म्हणा, ते फुल स्टारवाला म्हणा. इथं बाबूंला लाडूचं खेळायचं चालू होतं. तुम्ही पुढं बघाल शियाला पण खूप मज्जा येत होती ह्याच्याबरोबर खेळायला. म्हणजे ती अक्षरशः त्याला पकडायलाच जात होती, एवढी तिला हे बघा तुम्ही बघू शकता कशी बघतीये. म्हणजे ती पकडायचा प्रयत्न करते पण ते लगेच परी ते बंद करायची, मग तिला पकडता येत नव्हतं. म्हणलं मी पण एखादं घेतलं असतं तर बरं झालं असतं जत्रात, म्हणजे या दोघी खेळल्या तरी असत्या. असं त्यानंतर संध्याकाळी बाबा आला की आम्ही घरी आलो. मग ही म्हणे ही प्रत्येक गोष्टीत मला कॉपी करते. मी टॉवेल केस धुतल्यावर बांधते तसं हिनं बांधले आणि मला म्हणते, बघ माझे केस केवढे मोठे झाले. मग मला दाखवत होती. नंतर तिनं टॉवेल तो सोडला, परत माझ्याकडनं बांधून घेतला आणि मला म्हणते, बघ माझी केस केवढी मोठी आहेत, काढ म्हणते फोटो माझा, मी अशी पोज देते. बघा कशी उभी राहिली आहे. त्यानंतर जेवण वगैरे करून भांडी वगैरे घासून यांना मला झोपवा, मग सियाला झोपवले. आणि इथं आमची लाडूबाई खेळून खेळून दमली होती, म्हणून बाबाकडनं ते पाय वगैरे दाबून घेत होती. म्हणलं काय कलियुग आलंय. बाबा म्हणे, अगं कलियुग आहे, जिथं लेक बापाचे पाय दाबायला पाहिजे तिथं बाप लेकीचे पाय दाबतोय, काय करणार. आणि हे माझं छोटं बा, ह्याला अजिबात अंगावर घ्यायला आवडत नाही. आणि एवढी गरमी पण होती की अंगावर दिलं ना ती लगेच उठते आणि किरकिरी करते, रडायला लागते. तेव्हा मग तिला तसंच झोपवले. आणि इथं बाबा आमचा हात पाय वगैरे दाबून देतोय, लेकीची सेवा करतोय. हे क्षण जगून घ्यायचे असतात. जेव्हा पोरं मोठी होतात ना तेव्हा ही क्षण नाही बघायला भेटत. त्यामुळे लहान आहे तोपर्यंतच त्यांच्याबरोबर जेवढा होईल तेवढा टाईम स्पेंड करा. मी पण सुद्धा करत असते, दिवसभर तर आमचं चालूच असते. शिया असो लाडू असो आम्ही खेळत असतो. त्यामुळे इथं बाबाची तिची मस्ती चालू होती. त्यानंतर म्हणे मला पोट पण दाबून दे, म्हणून बाबा इथं पोट दाबून देत होता. आणि या जगातला सगळ्यात श्रीमंत बाप कुठला असेल तर तो मुलीचा बाप आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तर नक्की कमेंट करा. भेटूया.